राज्यातल्यांनी ठरवला. पण मला एवढंच म्हणायचं, योग्य उमेदवारांना संधी मिळालेली आहे. म्हणजे हे अतिशय चांगले निवड झाली आमची. आणि पक्षीय बलाबल पक्षीय कुणाच्या वाटेला किती आम्ही जागा महायुती म्हणून एकत्र लढलो. महायुतीचे सगळेजण आहेत, कोणत्या पक्षाचं वगैरे आता असं नाही. आम्ही सगळे मिळून एकत्रित आम्हाला निवडणूक प्रक्रियेची आतली माहिती नाहीये. किती कुठल्या पक्षाला मिळाले? 45 सगळ्या आपल्या सदस्यांना 45 पडले, त्यांना समोर 10 पडले. भारतीय जनता पार्टीचे किती आले, त्याच्यात शिवसेनेचे किती आहेत आणि राष्ट्रवादीला किती म्हटलं वाटले? सगळे महायुतीचे आहेत. आम्ही एकत्रित जिल्हा परिषद राबवणारे आणि आमच्या त्याच्यात भेदच नाही. माहिती म्हणून नाराज झाले नाही, सगळ्यांनी हातवर केले, कोणीच नाराज नाही. आणि आमची एकत्रित टीम सगळे आहेत. कुठे नाराज जरा सांगा बोबा, पुढे कोणच नाही नाराज. कारण का सगळ्यांना पुढच्या टर्ममध्ये जे जे ठरलं असेल त्याप्रमाणे संधी मिळणार. प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक पक्षाला तुम्ही म्हणता तसं प्रतिनिधित्वाचा आणि दादांनी समन्वय साधायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे 45 ही आमची पहिल्या दिवसापासूनचा नंबर आत्तापर्यंत आहे. आणि आम्ही एकत्रित कुठला पक्ष न बघता कोण सभापती झालं याला नाही, त्या तालुक्याला, त्या पक्षाला आणि त्या महायुती आमची स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बरोबर खरचडत आहे. महायुती स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न नाही. सावंत गट झालं होतं, मीटिंग झाली होती, त्यांनी सगळ्यांनी हातवर केले. त्यांनी महाविकास आघाडीकडून पण उमेदवार देण्यात आले होते. आले होते ना, त्यांना एक जास्त पडला, 9 पडायला पाहिजे होतं. मला 946 झाले होते. मी पण धमकीचा मार्ग काढला. पण झालं, आमची मेजॉरिटी 2/3 आहे. आम्ही जीपी पण म्हणजे मला काय माल मसाला मिळणार नाही. तुम्ही जर उमेदवार बघितले, सगळ्यांना काहीतरी करण्याची तळमळ आहे. म्हणून तर मी म्हटलं मला पक्षाचं बाकीचं माहीत नाही. सगळे जे उमेदवार आहेत ते अतिशय प्रो विकास आणि कष्ट करणारे आहेत. आणि मला तर या टीमचं मी हॅपी आहे, खरंच हॅपी आहे. म्हणजे ओके, थँक्यू.